नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण जी आत्तापर्यंत तयारी करून घेतली ते सर्वच्या सर्व प्रकारचे प्रश्न आपल्याला आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळालेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मिशन स्कॉलरशिप सुरू करतोय. तत्पूर्वी आपण ABCD चारही सेटची उत्तरं या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या. प्रश्नपत्रिका आहे 28 डिसेंबर 2025चा पेपर झाला होता 1:30 ते 3 या वेळेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी 1 ते 5 वाजेपर्यंत इलेक्शनच्या ड्युटीला असल्यामुळं मला तुम्हाला या ठिकाणी उत्तरं सांगता आली नाही. तरीही मी या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आलो नसलो तरी आता तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? संपूर्ण रॅपिडला विचारलेले प्रश्न आहेत बाळांनो, एवढं तुम्हाला मी सांगतो. सगळे तुम्ही पाहिलं असेल तर रॅपिडला आलेले प्रश्न आहेत. मुंबई हे याचं उत्तर आहे. मृत समुद्राची क्षारता किती आहे हा सुद्धा प्रश्न आपण घेतला होता, 33.7. पुढीलपैकी वेगळा धातू कोणता आहे? गॅलियम. हा सुद्धा प्रश्न मी रॅपिडला घेतलेला होता. पुन्हा सांगतोय मी. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न जर पाहिला तर 4 नंबरचं उत्तर आहे अयोग्य विधान ओळखा. फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करते. हे पहिलं विधान या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी अयोग्य आहे. त्यानंतर 5 नंबरचं जर पाहिलं तर अन्न आम्लारीयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? आपण जर पाहिलं तर याचं उत्तर आहे पित्तरस म्हणतो आपण त्याला. पित्त होतं आपल्या याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 आहे असं मला वाटतं संदिग्ध. आणि 4 सुद्धा या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. एकदा तुम्ही पहा नक्की उत्तरं काय येतात नक्की हे करा, कमेंट करा. राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे असा तुम्हाला प्रश्न ऑलरेडी हा प्रश्नसुद्धा रॅपिडला घेतला होता. पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा खालील आकृतीची भूस्तरिका ओळखा म्हटलेलं आहे आणि हा प्रश्नसुद्धा मी तुम्हाला विचारलेला होता. मला सांगा जे मी घेतलं त्याच्या व्यतिरिक्त आलं का? सर्वच्या सर्व ते आलेलं आहे. सी आपण म्हणतो भूस्तरिका, म्हणजे सीचा हा जो भाग आहे याला भूस्तरिका असं म्हटलं जातं. त्यानंतर 8 नंबरचं पहा, पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याच म्हणजे आपण जर पाहिलं तर त्यालाच आपण लयकारिका असं म्हणतो. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आढळतात? हा सुद्धा प्रश्न मी रॅपिडला घेतला होता. भारतामध्ये आढळतात. आज सकाळी आपण हा जो प्रश्न घेतला होता तो सुद्धा हे सुद्धा मी घेतलं होतं. खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी कोणती? मला सांगा. याचं सुद्धा उत्तर अतिसार हेपॅटायटिस हे आहे. सगळ्यांनी पाहिलं असेल. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? आपण जर पाहिलेलं होतं याचं सुद्धा उत्तर आपण पाहिलं होतं 1 नंबर अवर्गीयमध्ये येते. खालीलपैकी कोणत्या पेशी तंतुकणिका नसतात? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लोह रक्तकणिका याचं उत्तर आहे. या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. हे सुद्धा मी रॅपिडमध्ये सगळं घेतलं होतं. AB रक्तगट निरोगी मानवाच्या हृदयाची दर मिनिटाला किती ठोके पडतात? हा सुद्धा प्रश्न आपला झाला होता. 72 ठोके. भरतपूर अभयारण्य आपण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलं होतं आणि कशासाठी जगप्रसिद्ध आहे हे सुद्धा मी सांगितलं होतं. पानपक्षी स्पिग्नोम मॅनामीटर हा सुद्धा आपल्या रॅपिडमध्ये झालेला प्रश्न आहे. सगळ्यांनी पाहिलं असेल. 2 उत्तर आहे याचं. रक्तदाब आपण पुढे जर पाहिलं तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 17 नंबरचा प्रश्न विचारला. याचं उत्तर आपण जर काढलं व्यवस्थितपणे तर याचं उत्तर आपल्याला तुम्हाला मी सांगतो. याचं उत्तर जर काढायचं म्हटलं तर उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 3 येतं. 3920 हे याचं उत्तर येतं. 18 नंबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याचं उत्तर जर काढायचं म्हटलं तर याचं उत्तर थोडं संदिग्ध आहे. अनियमित परावर्तन संबंधित खालील दिलेल्या विधानातून चुकीचे विधान हे सुद्धा मी तुम्हाला लाईव्हमध्ये घेतलं आहे. समांतर किरणांचे आपाती कोन सारख्या मापाचे नसतात. बरोबर आहे. पृष्ठभागावर काढलेल्या स्तंभिका समांतर असतात. बाळांनो समांतर असतात का तुम्ही सांगा? इथे अनियमितला समांतर नसतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या. 19 जर पाहिलं तर जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते. हे घडवण्यामागील कारण गुरुत्वीय ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होणे हे आहे. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर याचं उत्तर येतं आहे आपलं. इथे जर पाहिलं तर पहा योग्य आपल्याला त्यांनी मानवी शरीराचे तापमान डी आहे. कक्ष तापमान जर पाहिलं तर
सी आहे का कक्षतापमान एकदा चेक करा. पाण्याचा गोठणबिंदू, पाण्याचा उत्कलनांक म्हटलेला आहे. इथे थोडंसं व्यवस्थितपणे पहा. 4चं एक उत्तर आहे पाण्याचा उत्कलनांक बिंदू. पहा 1 नंबरचं उत्तर आहे का एकदा खात्री करा. माझ्या माहितीप्रमाणे याचं उत्तर 1 नंबरचं असणार आहे. का तर इथे आपण जर पाहिलं तर मानवी शरीराचं बरोबर 37 डिग्री तापमान असणार आहे AD बरोबर. खाली दिलेल्या पर्यायातून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनीचे हवेतून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होते, या ध्वनीच्या प्रसारणाला आपण म्हणतो ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते पहा. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आपण सुद्धा जो पाहिलेला होता. 22 नंबरचा प्रश्न इथे जर पाहिलं तर याचं उत्तर या ठिकाणी थोडं संदिग्ध त्या ठिकाणी येतं आहे, पण लक्षात घ्यायचं साधारणतः बी हे उत्तर असावं असं मला वाटतं. एकदा चेक करा तुम्ही. 2 किंवा 4 याच्यामध्ये थोडंसं जम्बलिंग आहे. 1.2 व्होल्ट लॅस आणि निकेल कॅडमियम एकदा व्हॅल्यू चेक करा. 2 किंवा 4 याचं हे उत्तर असणार आहे. शक्यतो मला 2 वाटतं आहे. ए आणि बी. आता इथे बघा बरं, आपण जर विचार केला तर इथे 7:1 हा रेशो आपल्याला मिळेल, कारण की याचं उत्तर 7:1 येऊ शकतं. त्यानंतर 24 नंबरचं जर पाहिलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 आहे. 25 नंबर जर पाहिलं तर 25 नंबरचं उत्तर येतं पर्याय क्रमांक वातावरणातील दाब, हवेचे वस्तुमान आणि दाब. अरे दाबाचं आपण प्रेशरचं फॉर्म्युला घेतला होता. 25चं उत्तर आहे 4 नंबरचं उत्तर आहे बाळांनो. 25चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 उत्तर. 26 जर पाहिलं तर 26चं 1 उत्तर असणार आहे. 27 जर पाहिला 27चं उत्तरसुद्धा 1 असणार आहे असं मला वाटतं. 1 असावं. उपछाया पृथ्वी परछाया एकदा खात्री करा 1 की 2 याच्यामध्ये. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर 28 नंबर जर पाहिला तर याचंसुद्धा डाल्टन हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात. अणूचं इलेक्ट्रॉन्सचं वस्तुमान असावं याचं उत्तर मला असं वाटतं. पहा एकदा चेक करा. त्यानंतर 30 नंबरचं 2 आहे. 31 नंबरचं जर पाहिलं तर 2 आहे. मी थोडंसं तुम्हाला जे प्रश्न संदिग्ध आहे त्यांची उत्तर मी देणार आहे तुम्हाला सेपरेट. रंगद्रव्य या 32चं उत्तर आहे 4 नंबरचं. त्यानंतर 33 जर पाहिलं तर 33चं उत्तर देखील इथे पहा. अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात यासाठी 2R कोणी प्रतिपादित केले आहे. याचं साधारणतः उत्तर जर पाहिलं तर 4 नंबरचं उत्तर बोर्सचं उत्तर असायला पाहिजे. 34 जर पाहिलं तर 3 नंबरचं उत्तर सायट्रिक आम्ल नाही, लॅक्टिक आम्ल असायला पाहिजे. दह्यामध्ये लॅक्टिक. 35चं 1 उत्तर आहे. 36 जर पाहिलं आपण 36 तर इथे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. 37चा विचार जर केला 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बघा कान्होजी जेधे आहे की कान्होजी आंग्रे आहे. तर कान्होजी जेधे हे प्रेफरेबल उत्तर वाटते मला. 38 जर पाहिलं तर 38चं उत्तर जर पाहिलं तर कारखानीस हे त्याचं उत्तर आहे. 39 जर पाहिलं तर 39चं उत्तर आहे भारतीय संविधानचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू होते का? संविधानाचे अध्यक्ष म्हटलं, संविधान विचारलं आहे बाळांनो, लक्षात घ्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते की पंडित जवाहरलाल नेहरू? एकदा विचार करा. 1 नंबर उत्तर असावं त्याचं. संसदीय शासन पद्धतीचे डॉट डॉट हे खास वैशिष्ट्य होते. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रबळ विरोधी पक्ष संसदीय शासन पद्धती म्हटलं आहे किंवा सामूहिक. 2 नंबरचं बघा काय उत्तर आहे. मला जरा प्रश्नपत्रिका अर्धवट असल्यामुळं समजलं नाही, पण ते 1 किंवा 2 संदिग्ध आहे याच्यामध्ये. 41 नंबर जर पाहिलं तर याचं 4 उत्तर आहे. 42 नंबर जर पाहिलं तर त्याचं देखील 3 उत्तर आहे. 43 नंबरचं जर पाहिलं तर या ठिकाणी 2 उत्तर आहे. 44 नंबरचं जर पाहिलं तर याचं उत्तरसुद्धा 2 आहे. 45 नंबरचा आपण जर विचार केला तर 1 उत्तर आहे. 46 नंबरचा विचार जर केला तर 46 नंबरचं 3700 आहे ना बाळांनो का 600? मला 46चं 4 नंबर वाटते, कारण की आपण हा रॅपिडमध्ये प्रश्न घेतला आहे. एकदा नीट पहा. 4 नंबर आहे 46चं 4 नंबर. आकृती निरीक्षण करून 47 जर पाहिलं तर 47चं पर्याय क्रमांक 2 आहे. 48 जर पाहिले तर पर्याय क्रमांक 3 आहे. 49 जर पाहिलं तुम्ही इथे तर 1 आहे. फक्त तुमचे प्रश्न बघा, हे सगळे प्रश्न तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही उत्तर द्या. इथे 50 नंबरचा प्रश्न पाहून मग तुम्ही ABCD क्रम ठरवा बरं का बाळांनो. 50 नंबरचं म्हणजे या कार्यक्षम लोकसंख्येचं 2 आहे. क्षितिज समांतर सागरी जर पाहिलं आपण तर त्याचं उत्तर आपल्याला 3 हे उत्तर याचं बरोबर आहे. घनता म्हणतो आपण त्याला.
त्यानंतर 52 नंबरचा जर विचार केला तर या ठिकाणी याचं उत्तर साधारणतः मला असं वाटतं आहे की याचं उत्तर गुऱ्हाळ आहे की खाली कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात होतो. मध्यम म्हटलं आहे बाळांनो. आणि याचं उत्तर हा सुद्धा मी रॅपिडला प्रश्न घेतला होता माझ्या माहितीप्रमाणे. मध्यम उद्योग जर पाहिलं तर मातीची भांडी बनवणे, गुऱ्हाळ, साखर कारखाना. गुऱ्हाळ आहे की बेकरी आहे? कारण की हे मोठे उद्योगामध्ये जातं. गुऱ्हाळ झालं, साखर कारखाना झालं. मग त्याच्यामध्ये बेकरी उत्तरसुद्धा या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं की छोटे छोटे जे उद्योग असतात त्यांना आपण मध्यम उद्योगामध्ये गणतो. म्हणजे कमी याच्यामध्ये असेल. मध्यमध्ये गुऱ्हाळसुद्धा येऊ शकतं. क्षेत्रभेटीसाठी खालील कोणती वस्तू आवश्यक नाही असं म्हटलं आहे. आवश्यक नाही आपण जर पाहिलं तर सोन्याची अंगठी आवश्यक नाही आहे. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न घेतला आहे बरं का बाळांनो, लक्षात घ्या. 54चं 4 उत्तर आहे. 55चा जर विचार केला तर 55चं उत्तर 3 वाटतं आहे मला इथे. 3 वाटतं आहे. एकदा चेक करा. 55चं 3 वाटतं. इथे 2 मेन्शन केलेलं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. 56 जर पाहिलं तर 56चं देखील 2 उत्तर आहे. 57 जर पाहिलं तर 3 उत्तर आहे 57चं. कारण की हा प्रश्न मी स्वतः घेतलेला आहे, तुम्हाला माहिती असेल. 58 जर पाहिला तर 4 पर्याय उत्तर आहे. 59 जर पाहिलं तर 3 पर्याय आहे. 60 जर पाहिलं तर 2 याचं उत्तर आहे. 61 जर पाहिलं तर 4 उत्तर आहे. त्यानंतर 62 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 आहे. 63 जर पाहिलं 63 तर पर्याय क्रमांक 4 आहे. 64 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 65 जर पाहिलं 65 तर पर्याय क्रमांक 2 आहे. 66 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2. 67 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 आहे. 68 पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 आहे. 69चं पर्याय 3 आहे. 70चं जर पाहिलं आपण 70चं पर्याय क्रमांक 1 आहे. 71चं जर पाहिलं 71चं तर पर्याय क्रमांक 1 आहे. हे सगळे प्रश्न सोडून घेणारे. 72 जर पाहिलं तर 4 उत्तर आहे. 73चं उत्तर 3 आहे. 74चं उत्तर जर पाहिलं तर 3 आहे. 75चं उत्तर 1 आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. 76चं उत्तर जर पाहिलं तर 76चं उत्तर 4 आहे. 77चं उत्तर देखील 4 आहे. 78चं उत्तर 1 आहे. 79चं उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 आहे. 80चं उत्तर जर पाहिलं तर 2च आहे. 80चं उत्तर देखील. 81चं उत्तर जर पाहिलं तर 81चं मला 4 उत्तर वाटतं आहे. जरा थोडंसं पाहून घ्या. 82चं उत्तर जर पाहिलं तर 2 आहे. 83चं उत्तर जर पाहिलं तर 4 आहे. 84चं उत्तर 2 आहे. 85चं उत्तर 4 आहे. 86चं उत्तर देखील मला 4 वाटतं आहे. पण आपण हा प्रश्न सोडून पाहूया. 0ला 0 आणि M3 एकदा चेक करूया आपण तो. कारण की एक खाली M जास्त वाटतो आहे मला. खाली M जर जास्त असेल, डिवाइडला जर जास्त असेल तर मग त्याच्यामध्ये हां बरोबर ना. डिवाइडला म्हणजे खाली M जायला पाहिजे का? एकदा चेक करूया आपण तो प्रश्न काय येतो पाहूया. 86चं 87चं जर पाहिलं तर 3 उत्तर असायला पाहिजे. 88 जर पाहिलं तर 2 उत्तर असायला पाहिजे. 89चं उत्तर 3 आहे आणि 90चं उत्तरसुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 नंबर येण्याची शक्यता आहे. एकाच एकसंगतीनुसार आपण जर पाहिलं एकाच PQR आणि TU PQR आणि PQRUST बरोबर 3 नंबरचं उत्तर असायला पाहिजे याचं. 3 असायला पाहिजे. 90 नंबर. ओके. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. एक लाईव्ह घेतो आहे मी तुमचं आपण मेरिट संदर्भातलं. सगळ्यांनी जॉईन करा ते.